भाव खाली यायला लागते. फ्युचर अँड ऑप्शन मध्येच खाली जाते. ते आपण स्टॉक मध्ये घेऊन राहिलो, डिलिव्हरी मध्ये घेऊन राहिलो. तो काय करते की आपल्याला जो शेअर 700 रुपयाचा पडत आहे टाटाचा समजा, तो 70 रुपये 80 रुपयाला घेते फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये. आणि तो हजारोने घेते ना क्वांटिटी. मग त्याच्यात फायदाही होऊ शकते ना तोटाही होऊ शकते. मग तो त्या दिवशी तो विकून टाकतो. फायदा पुष्कळ लोकांना होते. म्हणजे त्याला ते सगळं समजलेलं असते कुठे घ्यायचं काय घ्यायचं नाही घ्यायचं. FNO वाला का? हा, FNO वाला काम करत राहते. त्याच्यानुसार आपले शेअर कमी जास्त होत राहते. तो FNO मध्ये आपल्याला नाही जात आहे? नाही जाऊच नाही. त्याच्यात सुरुवातीला जायचं. FNO म्हणजे कसं आहे की तो 4 महिन्यासाठी तुम्हाला हे देते तो शेअर. जर मार्केट खूपच डाऊन आहे आणि तुम्ही घेऊन ठेवले मग खूप फायदा होतो. पण शाश्वती नाही राहत ना. त्या 4 महिन्यात समजा तो कुठेही चालला गेला, खाली चालला गेला, तर मग तेवढं नुकसान मग चौथ्या महिन्यात तुम्हाला आपोआपच विकून टाकते. तुम्ही विकला नाही मग नुकसान होऊ शकतं. डिलिव्हरीचं कसं आहे वर्षानुवर्षासाठी आहे. कॉन्फिडन्स असेल आपल्याला की आता हा इथे वाढणार आहे, तेव्हा घेणं परवडतं. पण ते अर्धा तास 1 तासासाठी घेतात लोक. रिटेलवाले 1-2 हे घेतात फक्त. स्टॉकचे बंडल नाही का, 500-700चा एक बंडल असतो. अरे आता आली ना आपल्याला, दिसली ना पूर्णपणे. नाही कॅमेरा काढायचा ना, फोटोच काढ. नाही दिसली ना आपल्याला, आपल्या कॅमेऱ्यात आली पूर्ण. टाइम